मंडळी नमस्कार। मंडळी, अवघ्या काही महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत। नक्कीच या विधानसभेच्या निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या महाविकास आघाडी व महायुती दोन्हीसाठी सुद्धा असणार आहेत। महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, तर महायुतीतर्फे पंकजा मुंडे ह्या चेहरा असू शकतात। ते कसं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबायला सुद्धा विसरू नका। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अतिशय दारुण पराभव महाराष्ट्रात तरी महायुतीचा झाला आणि मोदीच्या 400 पार अबकी बार 400 पार या घोषणेला ब्रेक लावण्याचं काम महाराष्ट्र राज्याने केलं आहे। कुठेतरी येत्या विधानसभासुद्धा अतिशय प्रतिष्ठेच्या भाजपसाठी राहणार आहेत। हा विचार भाजपचे ज्येष्ठ मंडळी, भाजपचे करते धरते करत आहेत। नक्कीच महायुतीचं आव्हान महायुतीसमोर राहणार आहे। महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जवळपास निश्चित झालं आहे। येत्या विधानसभेत जर चेहऱ्यावर निवडणूक लढायची म्हटली तर महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे, तर महायुतीतर्फे नक्कीच कोण चेहरा असेल? एकनाथ शिंदे यांच्या नावावर निवडणूक लढण्याची रिस्क नक्कीच भाजप घेईल का? आणि एकनाथ शिंदे यांच्या नावावर जर निवडणूक नाही लढली तर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून किती पसंती मिळेल? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे। नक्कीच एकनाथ शिंदे यांच्या नावावर निवडणूक लढणार नाहीत। त्यामुळे पंकजा मुंडे हा जो चेहरा आहे, अतिशय आश्वासक चेहरा मुख्यमंत्री पदासाठी नक्कीच भाजपच्या केंद्रीय जे कार्यकारिणी आहे त्यांना वाटत आहे। येत्या विधानसभेत जर भाजपला आणि महायुतीला विजय मिळवायचा असेल तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा पंकजा मुंडे असल्या तर भाजपला फायदा होईल का? हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।